मंडळी, मुंबई कधीही न थांबणारं शहर आणि या शहराची जीवनवाहिनी मुंबई लोकल. दररोज लाखो लोक स्वप्नांसाठी, नोकरीसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी या लोकलमध्ये जीव मुठीत धरून प्रवास करतात. पण 23 जूनची रात्र त्याच लोकलमध्ये अशी एक घटना घडली जिने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. एक क्षुल्लक वादातून अवघ्या काही सेकंदात 22 वर्षाच्या तरुणाचा जीव गेला. भरलेल्या लोकलमध्ये प्रवाशांच्या डोळ्यासमोर चाकूचे वार झाले, रक्ताचा सडा पडला आणि अनेकांना काही समजण्याआधी सगळं संपलं होतं. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. पण या व्हिडिओ मागची खरी कहाणी नेमकी काय होती? मयंक लोहार कोण होता? त्या रात्री नेमकं काय घडलं? वाद इतका का वाढला? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हल्लेखोर फरार झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांचा अवघ्या 15 तासात कसा शोध काढला? चला संपूर्ण घटनाक्रम एक एक करून समजून घेऊया. 23 जून मुंबईत पावसाची जोरदार सुरुवात झाली होती. दिवसभर काम करून हजारो प्रवासी नेहमीप्रमाणे घराकडे परतत होते. त्याच्यातच होता 22 वर्षीय मयंक लोहार. विरारमध्ये राहणारा मयंक अंधेरीतील एका स्टोअरमध्ये सेल्समॅन म्हणून काम करत होता. साधा, मेहनती आणि आपल्या कुटुंबासाठी मोठी स्वप्न पाहणारा तरुण. त्या दिवशीही नेहमीप्रमाणे काम संपलं आणि तो चर्चगेटहून विरारकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढला. त्याला अजिबात कल्पना नव्हती की हा त्याच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरणार आहे. लोकलमध्ये नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी होती. उभा राहायला जागा नव्हती. प्रवासी एकमेकांना धक्का देत कसाबसा तोल सांभाळत प्रवास करत होते. याच गर्दीत एक छोट्याशा कारणावरून 2 प्रवाशांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची, नंतर ढकलाढकली आणि काही क्षणातच राग अनावर झाला. अचानक एका व्यक्तीने खिशातून धारदार चाकू बाहेर काढला. क्षणाचाही विलंब न करता त्याने मयंकवर सपासप वार केले. भरलेल्या लोकलमध्ये आरडाओरड सुरू झालं. प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. काही जणांनी मयंकला वाचवण्याचा प्रयत्न केला तर काहींनी हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र गर्दीचा फायदा घेत तो आरोपी पसार झाला. दरम्यान रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मयंकला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले, पण जखमा गंभीर असल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुंबई हादरली. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले. लोकांनी एकच प्रश्न विचारायला सुरुवात केली, भरलेल्या लोकलमध्ये एवढ्या लोकांसमोर एखादा व्यक्ती चाकू घेऊन फिरतो कसा? आणि अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी काय केलं जाणं? घटना घडल्यानंतर मुंबई पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. आरोपी फरार होता, मात्र तपास पथकाने वेळ न दवडता रेल्वे स्थानकावरील CCTV फुटेज, प्रवाशांचे जबाब आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. अनेक तासांच्या सलग तपासानंतर अवघ्या 15 तासात पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. त्याला अटक करण्यात आली आणि या प्रकरणाचा तपास पुढे सुरू झाला. पण या घटनेने एक मोठा प्रश्न पुन्हा समोर आणला. रागाच्या भरात घेतलेला एक निर्णय एक निरापराध तरुणाचा जीव घेऊ शकतो आणि 2 कुटुंबाचं आयुष्य कायमचं बदलून टाकू शकतो. मुंबई लोकल, जी लाखो लोकांसाठी आशेचा प्रवास असते, ती जर भीतीचं कारण बनू लागली तर हा विचार करण्याचा विषय आहे. कारण एका क्षणाचा राग संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. धन्यवाद.